स्वीकृत नगरसेवकावरून भाजपमध्ये अस्वस्थता. 31 डिसेंबरच्या बैठकीत ठरलेला नियम पाळणार का? कार्यकर्त्यांचा सवाल. महानगरपालिका निवडणूक झाली आहे. आता स्वीकृत नगरसेवकपदी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक करण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणुकीत ज्यांना भाजपाची उमेदवारी दिली आहे त्यांना स्वीकृत नगरसेवक केले जाणार नाही. हा नियम भाजपाच्या बैठकीत ठरला होता. तो नियम भाजपाचे नेते पाळणार का, असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. महापालिकेत भाजपाचे 39, काँग्रेसचे 18, राष्ट्रवादीचे 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक निवडून आले. हे संख्याबळ पाहता आता महापालिकेत भाजपाचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 2 स्वीकृत नगरसेवक होतील. महापालिका निवडणुकीत भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. पक्षाने उमेदवार निश्चित केल्यानंतर उमेदवारी न मिळालेले अनेक जण नाराज झाले. काहींनी बंडाचा झेंडा फडकवला तर काही जणांनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर जात आपली नाराजी नेत्यांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर नेत्यांनी अनेकांची समजूत घातली. यावेळी स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावू असा शब्द नाराजांना देण्यात आला. आता महापालिका निवडणूक झालेली आहे. लवकरच स्वीकृत नगरसेवक निवडीही होतील. भाजपाच्या वाट्याला 4 स्वीकृत नगरसेवक पदे येतील. दरम्यान काही पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा चर्चा भाजपाच्या गोटात सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे स्वीकृतसाठी इच्छुक असलेल्या अनेकांमधून नाराजीचा, असंतोषाचा सूर उमटत आहे. पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाऊ नये अशी आग्रही मागणी होते आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयावर विश्वास ठेवून उमेदवारी मिळाल्याचे दुःख बाजूला ठेवत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यांना पक्षाकडून न्याय दिला जाईल असा शब्दही देण्यात आला होता. मात्र आता पुन्हा त्याच कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही ना, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.